बऱ्याच दिवसापासून मराठा समाजाची मागणी होती। ज्यावेळेस मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली व मराठा आरक्षण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये 3 विरुद्ध 2 अशा पद्धतीने आरक्षण रद्द झाल्यानंतर सुपरन्युमरी करावी ही मागणी लक्षात घेता परवाच्या दिवशी राज्य सरकारने सुपरन्युमरी पद्धतीचा वापर केला आणि आधी संख्या पदनिर्मिती केली। परंतु मागील 3 दिवसापासून एक तरुणांमध्ये एक संभ्रमाची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। काही तरुणांना वाटतं आमच्या याच्यात समावेश आहे का, काही तरुणांना वाटतं आमच्या याच्यात समावेश नाही। तर अशा सर्व विद्यार्थ्यांना आता सर्व समाज बांधवांनी पुढे येऊन अशांना नियुक्ती देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। सर्व विद्यार्थ्यांना देखील आमचं आव्हान आहे की आपण सर्वजण ज्या ज्या ठिकाणी 2014 पासून 2020 पर्यंत मराठा आरक्षण, पूर्वीचं मराठा आरक्षण, नव्याने दिलेलं मराठा आरक्षण या दोन्ही कॅटेगरीमध्ये आपली जिथे अंतिम निवड यादी लागली होती अशा कार्यालयामध्ये आपण तात्काळ संपर्क केला पाहिजे आणि त्यानंतर परत एकदा अर्ज त्या ठिकाणी केला पाहिजे, विचारलं पाहिजे आमच्या नियुक्ती संदर्भात काय आहे। मंत्रालयामध्ये सामान्य प्रशासन सचिव यांनाही संपर्क केला पाहिजे। परंतु एक मी या ठिकाणी आरोप म्हणणार नाही, एक विषय मला या संदर्भात आपल्या समोर मांडायचा आहे की काही अधिकारी, विशेषतः महाराष्ट्रातील काही अधिकारी ज्यांनी जाणीवपूर्वक ह्या याद्या राज्य सरकारपर्यंत पाठवलेल्या नाही, अशा अधिकाऱ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की राज्य सरकारने सुपरन्युमरीचे आकडे आपल्याला मागितले होते का नव्हते मागितले? माझ्या माहितीप्रमाणे ते मागितले होते, तशा संदर्भातलं लेखी पत्र आमच्याकडे आहे। मग जर आपल्याला आकडे मागितले होते तर आपण असे आकडे राज्य सरकारला का पाठवले नाही? जर ते आकडे योग्य वेळी पाठवले असते तर सर्व विद्यार्थ्यांचा समावेश त्या क्षणाला झाला असता। परंतु सुदैवाने सुपरन्युमरीच्या कायद्यामध्ये एक विंडो ओपन आहे, शेवटपर्यंत जो तरुण येईल त्या सर्व तरुणांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्याची तरतूद आहे। या पलीकडे जाऊन माझं EWS आरक्षणामधील सर्व विद्यार्थ्यांना, EWS आरक्षणाला प्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व नेते मंडळीला, त्यांच्या सर्व तज्ज्ञ मंडळीला आव्हान आहे, कृपया आपण आता मराठा आरक्षणाविरुद्ध न्यायालयात जाऊ नका। मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय होता इररिस्पेक्टिव्ह इफेक्टचा, तो एका विशिष्ट MSCDCLच्या परीक्षेसाठी होता, परंतु त्याचा आधार घेऊन पुन्हा काही लोक मॅटमध्ये चालले। फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एका पदाची ट्रेनिंग त्या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे। काल परवा नगरपालिकेच्या संदर्भात देखील लोक कोर्टात गेलेले आहेत। अशा सर्वांना आमचं आव्हान आहे, मराठा क्रांती मोर्चाच्या तर्फे विनंती आहे, नम्र विनंती आहे, आपण कृपया न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाऊन किचकट करू नका। अगोदरच खूप विलंब झालेला आहे। 2014 पासून विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत, यांच्या नियुक्तीपासून वंचित राहण्यासाठी आपण कारणीभूत ठरवू नका, आपण न्यायालयात जाऊ नका। आपण न्यायालयाच्या बाहेर बसून हा तोडगा काढू शकतो। राज्य सरकारला देखील त्या दिवशी विनंती केली, पुन्हा एकदा विनंती करतो, तात्काळ राज्य सरकारने सर्व न्यायालयामधलं स्टँड घ्यावं। मॅटमध्ये काय बाजू मांडायची याचं स्टँड घ्यावं, हायकोर्टामध्ये काय बाजू मांडायची याचं स्टँड घ्यावं। तात्काळ संपूर्ण राज्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत VC घेऊन सर्व डिपार्टमेंट एकत्र करून अशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परता दाखवावी, असं आवाहन या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही करतो। आणि आज जाहीरपणे सांगतो, मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी भरपूर लोक न्यायालयात गेले। आता कृपया करून आमचा संयम सुटत चाललेला आहे। कोणीही सुपरन्युमरीला न्यायालयामध्ये आव्हान देण्याचे प्रयत्न करू नका, कारण सुपरन्युमरी आरक्षण हे सुपर पॉवर असतं। याच्यामध्ये कोणत्याही जातीच्या धर्माच्या आरक्षणाला बाधा पोचत नाही। हे पद फक्त त्या व्यक्तीच्या सर्व्हिस असेपर्यंत असतं, त्या व्यक्तीची सर्व्हिस संपली का हे पद संपुष्टात येतं। याच्यामुळे कोणत्याही कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांचं आरक्षण कमी झालेलं नाही, कोणत्याही समाजाचं नुकसान झालेलं नाही। ही सुपर पॉवर आहे,
या सुपर पॉवरचा वापर राज्य सरकारने केलेला आहे. कृपया याला न्यायालयामध्ये आव्हान देऊ नका अशी आमची नम्र विनंती आहे. आणि राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे, आपणही आमचा अंत बघू नका. कालच कोशागारात विद्यार्थ्यांचं निरोप आला की त्यांचे तर अजून आकडेच गेलेले नाहीये. RTO डिपार्टमेंटचे विद्यार्थ्यांचे आकडे गेलेले नाहीये. का आकडे जात नाही? राज्य सरकार सांगून तुम्ही का निर्णय घेत नाही? विधेयक सभागृहात आलं होतं याची आपल्याला कल्पना नव्हती का? का विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी वंचित ठेवताय? त्यामुळे कृपया घोळ घालू नका. अगोदरच आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे. शांत पद्धतीने आम्ही वागलेलो आहोत. आता दबाव म्हणा, विनंती म्हणा, आंदोलन म्हणा, सरकारवर दबाव आलेला आहे आणि सरकारने सुपरन्युमरी पद्धतीचा वापर केलेला आहे. याचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना घेऊ द्या. EWSच्या विद्यार्थ्यांनी देखील त्याच्यामध्ये घ्यावं. EWSचे विद्यार्थी परंतु सुद्धा शासकीय सेवेमध्ये समावेश झाले पाहिजे. आपसातला संघर्ष टाळावा व कोणीही याला खत पाणी घालू नये, कोणीही याचं राजकारण करू नये. कारण आपल्याला वाटत असेल आपल्याला याची कल्पना नाही, परंतु सगळ्यांना कळतंय कोण करतं. तर कृपया नवीन वाद उभा करू नये असं आज या ठिकाणी आमचं आव्हान आहे. सुपरन्युमरीमध्ये आणखी काय काय प्रोसेस आहे, भविष्यात कसं प्राधान्य राहणार? सुपरन्युमरीची प्रोसेस अशी असते की एकदा कॅबिनेटने सभागृहाने निर्णय घेतला तर त्या निर्णयामध्ये जे जे लोक वंचित असतील अशा सर्वांना त्याच्यामध्ये सामावून घेता येईल. कोणकोणत्या डिपार्टमेंटचे आहेत? जसं तुम्ही 2 डिपार्टमेंट सांगितलं. आता न्याय प्रक्रिया म्हणजे न्यायमूर्ती निवडत असताना आरक्षण नसतं. काल 4 विद्यार्थी मला असे भेटले. नगरचे आमची एक भगिनी आहे ज्यांचा छोटासाच विषय आहे की EWS अमेंडमेंट झालेली नाही. आता मला प्रश्न आहे शासकीय अधिकाऱ्यांना की ज्या व्यक्तीला कुठलंही आरक्षण नाही, त्याचं उत्पन्न मर्यादित असेल तर त्याला EWSचा लाभ मिळतो. मग न्यायमूर्तींच्या EWS कॅटेगरीमध्ये आपण तरतूद का करू शकत नाही? का 4 विद्यार्थी मराठा समाजाचे न्यायमूर्ती होऊ शकत नाही? असे छोट्या छोट्या बाबी आहेत की ज्या आता मोठ्या होत चाललेल्या आहेत, किचकट होत चाललेल्या आहेत. त्यामुळे सरकारने सरकारचं काम केलं. सरकार तर म्हणेल की आम्ही आता देऊन टाकलं, परंतु हा गाडा हाकण्याची जबाबदारी IAS अधिकाऱ्यांची आहे. आणि त्यांनी थोडंसं मन मोठं दाखवण्यापेक्षा जबाबदारी समजून तात्काळ याद्या कराव्यात व या सर्व विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सामावून घेण्यासाठी काय काय करता येईल त्याला टाइम बाउंड पिरियडमध्ये 2 दिवसात 3 दिवसात हा विषय संपवावा. फार मोठी गल्लत आहे. राज्य सरकारकडे आकडे कमी आहेत, खालून आकडे पाठवण्यात आलेले नाही. विद्यार्थी मन फिरताय, ते सातत्याने डिप्रेशनमध्ये चालले. याचा निर्णयाचा फायदा होईल का नाही होणार? परंतु अशा विद्यार्थ्यांना देखील माझं आव्हान आहे, तुम्ही जर 2014 ते 2020 मध्ये दोन्ही वेळेस दिलेल्या मराठा आरक्षणामध्ये पास झालेले असाल, अंतिम यादी तुमची प्रसिद्ध झाली असेल तर तुम्हाला नियुक्तीपासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही. आपल्या मार्फत त्या ज्या विभागातल्या अधिकाऱ्यांसोबत काही आता चर्चा किंवा तुम्ही त्या विभागात जाणार, त्यांना सांगणार, तिथून विचारणा वगैरे? काही अधिकारी एवढ्या जड कातडीचे आहे. राज्याचं अधिवेशन होतं, राज्याचे मुख्यमंत्री आदेशित करतात, सचिवांची बैठक होती, परंतु हे अधिकारी जाणीवपूर्वक सरकारकडे यादी पाठवत नाही. त्यामुळे माझी अशा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण तात्काळ त्या कार्यालयामध्ये जावं, त्या कार्यालयाला विचारावं आमची प्रक्रिया कुठपर्यंत आहे. तात्काळ मंत्रालयामध्ये सामान्य प्रशासन विभागाला संपर्क करावा, माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना संपर्क करावा. आणि अजून एक गांभीर्याची बाब मला आपल्या समोर मांडायची आहे. कुठल्याही न्यायालयाने EWS आरक्षणाचं सर्टिफिकेट घेण्यासाठी स्थगिती दिलेली नाही, परंतु बीड जिल्हा असेल, संभाजीनगरमध्ये पैठण तालुका असेल, सोलापूर असेल, अशा अनेक जिल्ह्यामध्ये EWS प्रमाणपत्रापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवल्या जाते. येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये अनेक परीक्षांचे निकाल लागणार आहे, त्यांना प्रमाणपत्र लागणार आहे. अनेक परीक्षाच्या जाहिराती येत आहे, त्याच्यामध्ये प्रमाणपत्र लागणार आहे. परंतु जाणीवपूर्वक मराठा तरुणांना काही अधिकारी EWS प्रमाणपत्रापासून वंचित ठेवत आहे. अशा सर्व अधिकाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. आणि अशा तरुणांना देखील विनंती, कोणता अधिकारी, मला काल देगलूरून फोन आला, नांदेडून फोन आला, अशा सर्व अधिकाऱ्यांच्या समोर
त्या ठिकाणच्या मराठा क्रांती मोर्चा तरुणांनी गेलं पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे. कुठल्या न्यायालयाने ईडब्ल्यू सर्टिफिकेट देऊ नका असे सांगितले, याची स्पष्टता आपण सर्वांनी घेतली पाहिजे. सर्वांना माझी विनंती आहे, एक फार मोठी लढाई आपण जिंकलेलो आहोत. आरक्षण मिळाल्यानंतर आपल्याला नोकऱ्या पाहिजे, त्या नोकऱ्या आता देण्याची, घेऊन देण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. आपण ज्या हक्कानी तरुणांना रस्त्यावर उतरवलं त्याच हक्काने त्यांना शासकीय कार्यालयामध्ये पाठवा आणि सुपरन्युमरीचा लाभ घ्यावा. अधिकाऱ्यांना आव्हान आहे, कृपया याच्यात खोडा घालू नका. निर्णय झालेला आहे, तुमचं वैयक्तिक याच्यामध्ये कुठलाही प्रश्न नाही. राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे, कंटेमचा याच्यामध्ये कुठलाही प्रश्न नाही. आपण नियुक्त्या द्याव्यात. भैयासाहेब, हे सर्व घटना संभाजीराजांच्या कष्टामुळे झालं किंवा संभाजीराजाचा तुम्ही नेता मानता का? पुढे भविष्यात संभाजीराजांसोबत काम करणार आहे का? काय नेमकं छत्रपती संभाजीराजे हे नेतृत्वापेक्षा मोठे आहेत. महाराष्ट्रामध्ये 2च गाद्यांना सन्मान आहे. मी नाही तर संपूर्ण भारत विश्व त्या गादीसमोर नतमस्तक होतो. सातारा आणि कोल्हापूर राजे हे नेतृत्वापेक्षा मोठे आहे. मराठा क्रांती मोर्चाचं कोणीच नेतृत्व करत नाही. राजे हे राजे आहेत. मी परत सांगतो, नेतृत्वाच्या पुढचं त्यांचं पद आहे. त्यामुळे त्यांना नेता म्हणून एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित करण्याचा काहीही अर्थ नाही. ती गादी आहे, तो सन्मान आहे, ती आमची अस्मिता आहे. त्याच्यामुळं आज आम्ही एक फार वेगळ्या फेजमधून चाललोय. 48 तरुणांचं बलिदान मागच्या 2 वर्षामध्ये, मी स्पष्ट सांगतो, मागच्या 2 वर्षामध्ये मराठा समाजाचं वावडं होतं. मराठा समाजाचा तिरस्कार या मागच्या सरकारला होता. एकही निर्णय आमचा झालेला नाही. आणि या सरकारमध्ये 7.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री झाला. आणि मराठा मुख्यमंत्री एखादा निर्णय घेत असेल तो निर्णय शेवटपर्यंत जाण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. वाद, नेतृत्व ही कुठली परीक्षा नाही, ही कुठली निवडणूक नाही. हे त्या तरुणांच्या ज्या कुटुंबाची राख रांगोळी झाली अशाने उभं केलेलं हे संघटन आहे. आणि अशाने उभं केलेल्या संघटनाचं जर काही फलित होत असेल तर त्या शेवटच्या माणसाला या मुख्य प्रवाहामध्ये आणून शासकीय अधिकारी कर्मचारी करण्याचं स्वप्न आमचं आहे आणि आम्ही ते पूर्ण करू. त्यामुळे कोणीही आमच्यामध्ये वाद आहे असं भासून हा विषय मागं पाडू नका, असंच आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. जे अधिकारी जे मुंबईची बैठक झाली, त्या बैठकीत नेमकं काय झालं होतं? राजेंद्र खरं बोलून दिलं नव्हतं का कोणाला? असा आरोप होतो. हे बघा, मुंबईच्या बैठकीमध्ये सगळ्यांनी वेगवेगळे प्रश्न मांडले. मुंबईच्या बैठकीमध्ये नेमके आमचे प्रश्न काय होते? मराठा आरक्षणाचं काय? त्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी एका ओळीमध्ये स्पष्टता दिली की जी पिटिशन पेंडिंग आहे, आता माझी एक रिव्ह्यू पिटिशन पेंडिंग आहे, राज्य सरकारची एक रिव्ह्यू पिटिशन पेंडिंग आहे, त्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये वेगळ्या पद्धतीने मांडणी करून काही मार्ग निघतो का हे आम्ही बघणार आहे. आणि मला परत आपल्याला सर्वांना आठवण करून द्यायची, मागचं सरकार न्यायालयातून आलं, न्यायालयातून गेलं. हे सरकार देखील जवळपास न्यायालयातून आलेलं आहे. त्यामुळे त्यांनाही न्यायालय कळत होतं, यांनाही न्यायालय कळत होतं. परंतु त्यांना न्यायालय कळत होतं खुर्ची टिकवण्यासाठी. परमेश्वरांनी यांना चांगलं आमच्यासाठी करण्याची शक्ती देव आणि यांना आरक्षण टिकवण्यासाठी न्यायालय कळव, अशीच मागणी आमची त्या ठिकाणी होती. त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये आम्हाला कुठलाही प्रांतवाद करायचा नाही. परंतु सर्व साऊथ इंडियन मॅनेजर आहेत, लोन मिळत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला परदेशात जायचं तर त्याला तरतूद नाही, ती सारथीमध्ये करण्यात यावी. एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकलचं ॲडमिशन घ्यायचं आहे, परिस्थिती नाही, त्याची तरतूद सारथीमध्ये करण्यात यावी. अशा सर्व चर्चा झाल्या आणि छत्रपती संभाजीराजे हे स्वतःही बोलले. यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले. आलेला शेवटचा कार्यकर्ता प्रत्येकजण त्या ठिकाणी आपलं आपलं मत मांडत होता. वेळेची मर्यादा होती, काही बोलले काही बोलले नाही. परंतु असं कोणीच कोणाचा आवाज दाबला किंवा तुम्हीच बोला असं झालेलं नाही. आणि ते जे काही बैठकीत घडलं ते घरातली चर्चा होती. आणि माझा प्रश्न असा आहे, आता मी स्वतः त्या बैठकीत उभं होतो, मला खुर्ची नव्हती, तर याचा अर्थ असा काय असतो? अरे जेव्हा समाज म्हणून आम्ही जातो तर मान सन्मान आमचा घरी असतो. समाज पहिला आहे, समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांनी प्रयत्न केला. दिशाभूल करून समाजाचे प्रश्न वेगळीकडे नेल्या जातात. आणि विषय असा आहे की ओबीसी मधून आरक्षण मराठ्यांना मिळालं पाहिजे होतं, परंतु तो विषय बाजूला ठेवण्यात आला होता. मी परत सांगतो की बैठकीच्या सुरुवातीला मराठा आरक्षणचं काय हा प्रश्न माझ्या सगळ्यांनी उपस्थित केला. त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एका लाईनचं भाष्य केलं की रिव्ह्यू पिटिशन प्रलंबित आहेत, त्याचा आढावा घेऊन मी जो काय तो निर्णय कळवतो.
आता प्रश्न असा आहे की आम्हाला टाइम बाउंड प्रोग्राम पाहिजे. मागच्या सरकारमध्ये मराठा आरक्षण मिळालं, मुंबई हायकोर्टात आम्ही ते शिक्कामोर्तब केला, लगेच लोकसभा निवडणुका आल्या, लगेच विधानसभा निवडणुका आल्या, विधानसभा निवडणूक झाल्या, राज्य सरकार बदललं, आमचं आरक्षण रद्द झालं. आज आम्ही कुठल्या महिन्यात आहोत? ऑगस्टमध्ये आहोत, 2022 मध्ये आहोत. 17 महिन्यामध्ये लोकसभा आहे, त्याच्या 3 महिन्यानंतर विधानसभा आहे. 20 महिन्यानंतर पुन्हा आमच्यासोबत घातपात झाला तर परत आमचे 5 वर्ष जातील. त्यामुळे जे काही द्यायचं ते आम्हाला विशेष कालमर्यादित द्या अशी आमची मागणी आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की रिव्ह्यू पिटिशनची मी माहिती घेतो, त्याच्यामध्ये जे जे करता येईल ते करता आलं नाही आलं तर आपण नव्याने देण्याची प्रक्रिया करू. परंतु मागचा इतिहास बघितला तर आयोग 7-7, 8-8, 10-10, 15-15 वर्ष घेतं. मग आमची क्षमता नाही आता एवढे वर्ष थांबण्याची. त्यामुळे आम्ही सरकारला स्पष्ट सांगितलं कधी देणार, कसं देणार हे जाहीर करा. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडून, नव्या सरकारकडून, मराठा मुख्यमंत्र्यांकडून पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न काही पुढारी तुमच्यातलेच करतायत आणि त्यामुळं आता हा ते मराठा आरक्षणापेक्षा तुमच्यातलेच गंभीर वळणावर वाद चालली आहे. हे बघा, मी आपल्याला परत पाठ थोपटून घेऊन तुला आमदार व्हायची इच्छा आहे, कोणी कुणाच्या आमदारकीचं नाव पुढं करते, कोणी बेटेंच्या पत्नीला आमदारकी करा म्हणतोय, कोणी यांना खासदारकी करा म्हणतोय. हे बघा, ज्या समाजामध्ये ज्या समाजाची लोकसंख्या जास्त ते राजकारणात येणार. पंजाबचा मुख्यमंत्री मराठा होऊ शकतो का? पंजाबचे सगळे आमदार मराठा होऊ शकतात की नाही? तर महाराष्ट्रामध्ये मराठा बहुसंख्येने आहे, यातलेच आमदार खासदार मंत्री होणार. आणि एखाद्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करण्यासाठी, एखाद्या नेत्याने भावना व्यक्त करण्यासाठी कोणाबद्दल मागणी केली ते लोकशाही आहे. प्रश्न परत तोच आहे, का मराठा तरुणांनी आमदार खासदार होऊ नये? का मराठा तरुणांनी महामंडळाचं सदस्याने अध्यक्ष होऊ नये? स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर स्पेसिफिक द्या. भारतीय सगळं माहित आहे, बहुसंख्य मराठा आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, मराठा तरुणांना, मराठा समाजाच्या तरुणांना अधिकार नाही का आमदार होण्याचा? प्रश्न समजून घ्या. सांगा आपण प्रश्न. प्रश्न असा आहे की या मराठा आंदोलनाच्या नावाखाली काही जण स्वतःला पाठ थोपटून घेतात आणि ते पाठ थोपटून घेत असताना ज्याचं समाजासाठी काही योगदान नाही फारसं हो, फक्त पॉलिटिकल कनेक्टेड होते. आता उदाहरणार्थ काही जणांनी आता सांगतात मेटेंच्या पत्नीला आमदार करा किंवा आणखी कुणाला तरी आमदार करा, कुणाला तरी खासदार करा. ही काय तुमच्या 4-4 काही मक्तेदारी आहे का की मराठा समाजाच्या नावावर हे मागायचे? त्यामुळे तो संताप उद्रेक अधिक होऊ लागलाय का, असं आमचं म्हणणं आहे. थोडक्यात त्याचा लाभ घेण्याचा हे कितपत योग्य आहे त्याबद्दल वाद नाही. हे बघा, तुमचा प्रश्न मला आता व्यवस्थित कळलेला आहे. त्याचं उत्तर माझ्या वतीने, समाजाच्या वतीने एकच आहे, जो कोण मराठा क्रांती मोर्चाचा चेहरा समोर ठेवून पद मागेल त्याला समाज कधीच माफ करणार नाही. 1 नंबरचा विषय. 2 नंबरचा विषय, जे कोण राजकारणात असतील तर ते राजकारण्यांना सवय या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, त्याच्यामुळे या नेत्याने दिलं का आणि त्या नेत्याने दिलं का. परंतु मराठा समाज म्हणून, मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही आजपर्यंत एका ग्रामपंचायतीलाही सदस्यत्व घेतलेलं नाही, एक सदस्यही महापालिकेत गेलेलं नाही, एक सदस्यही सभागृहात गेलेलं नाही, एकही आमदार झालेलं नाही, एकही मंत्री झाला नाही. सर्वात मोठा त्याग मराठा क्रांती मोर्चाचा आहे की मागच्या इतक्या वर्षामध्ये आपण गुजरातचं नेतृत्व बघितलं, आपण हरियाणाचं नेतृत्व बघितलं, देशातले विविध नेते बघितले. त्यांनी आंदोलन सोडून पक्षात गेले नाही, आंदोलन करत असतानाच पक्षात गेले. परंतु मराठा समाजातील, मी परत सांगतो, सर्वसामान्य तरुण, काही नेते जरूर आहे, तुमचा मुद्दा बरोबर आहे. छत्रपती संभाजींना अपवाद आहे का मग? ते राजकारणासाठी मागे 2 महिन्यापूर्वीच आपण बघितलं की शिवसेना आणि मग ते सगळं भाजप हे सगळं म्हणजे याचा अर्थ असं आहे का की याचा गैरफायदा छत्रपती संभाजीराजे घेत आहेत? हे बघा, छत्रपती संभाजीराजे हे पहिलेच राज्यसभा सदस्य होते, ते राजकारणीच होते. म्हणजे असं नाही की ते वन फाईन मॉर्निंग येऊन त्यांनी सांगितलं माझ्या राज्यसभेचं रिन्युएशन करा. परत तुम्ही लक्षात घ्या, प्रश्न असा आहे की छत्रपती संभाजीराजे, सर तुम्ही प्रश्न समजून घेत नाही आणि प्रश्नाला बगल देता असं वाटतं. मी बिलकुल बगल देत नाहीये. मी आपल्याला, समाजाचा विरोध आहे, तुमच्या संघटनांचा विरोध आहे, आमचा काय म्हणजे नाही. संघटनामधला विरोध असताना सुद्धा म्हणजे तुम्ही म्हणताय की सगळ्या समाजाचे आहेत, सगळ्यांचे आहेत छत्रपती संभाजीराजे, पण मुख्यमंत्र्यांची पाठ फुटवणं, शिवसेनेला विरोध करणं, त्यांच्याबद्दल काहीतरी पोटदुखीसारखं बोलणं, अशामध्ये छत्रपती संभाजी यांची प्रतिमा मलिन होते आहे.
म्हणून हळूहळू हे सगळे वाद अधिक विकोपाला जात आहेत का? हे बघा, छत्रपती संभाजीराजेंनी काय भूमिका घ्यायची त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी आपल्याला परत स्पष्ट सांगतो, मला आपला प्रश्न कळलेला आहे आणि बगल देण्याचा प्रश्नच नाही. कारण इथं मी मराठा क्रांती मोर्चा म्हणून जबाबदारी म्हणून आपल्याशी बोलतो. छत्रपती संभाजीराजे हे राजकारणी आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं विधानसभा लढवली होती. हा एक क्रमांकाचा मुद्दा. छत्रपती संभाजीराजे नंतर राज्यसभेचे सदस्य झाले आणि त्यांनी कुठल्या तरी पक्षाचं सहयोगी सदस्य म्हणून पद स्वीकारलेलं होतं. असं नाही की मराठा क्रांती मोर्चामध्ये ते व्यासपीठावर आले आणि त्यांनी मागणी केली. ऑलरेडी इज अ पॉलिटिशियन, ऑलरेडी ते राजकारणात आहे. आता प्रश्न असा आहे की राजकारण करत असताना जर त्यांना एखाद्याचं कौतुक करावं वाटत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. एखाद्या पक्षाशी त्यांचा वाद झाला असेल तर त्या पक्षाला विरोध करण्याचा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. आमचा विषय असा आहे की मराठा क्रांती मोर्चा म्हणून माझ्या सगट कोणालाही क्रांती मोर्चा म्हणून कोणाचं कौतुक किंवा क्रांती मोर्चा म्हणून कोणाचा विरोध करण्याचा अधिकार नाही. कारण मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत. एकच शेवटचा प्रश्न विचारतो. हो, बिलकुल. ते म्हणाले की राजकारण विरहित मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन होतं आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे छत्रपती संभाजीराजे हे राजकारणी आहे. मग आता ते राजकारणी म्हणून घुसू पाहत आहेत का? आणि मराठा क्रांती मोर्चाच्या मूळ आंदोलनात तुम्ही जे राजकारण विरहित लोक एकत्र जमा झाले होते जमा झालेले आहोत. हा आहोत. आता आम्हाला काय माहित नाही, मित्र आहे. हा, तर त्याला फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे का? एक. दुसरा, आता मराठा मुख्यमंत्री झाले म्हणून मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन संपलं का किंवा ते संपणार का? हे बघा, दुसरा जो आपला प्रश्न आहे की मराठा मुख्यमंत्री झाले म्हणून संपणार का, तर याच्या इतिहासात मी नेतो मागच्या 50-60 वर्षामध्ये 10, 12, 15 वेळेस मराठा मुख्यमंत्री झाले तरी आमचे प्रश्न सुटलेले नाही. त्यामुळे मराठा मुख्यमंत्री झाले याचा आम्हाला जरी आनंद असला परंतु आमचे प्रश्न जोपर्यंत संपणार नाही, पुढच्यावर कोण बसल्यापेक्षा आमचे प्रश्न आम्हाला महत्त्वाचे. कायम आमची लढाई, न्यायालयीन लढाई, रस्त्याची लढाई सुरू राहील. हा एक नंबरचा प्रश्न. त्या पहिला प्रश्न मी विचारला की छत्रपती संभाजीराजे यांच्या संदर्भात त्यांची भूमिका काय किंवा त्यांच्या राजकारणाचं काय. तर माझी अशी विनंती राहील की मी छोटा पडतो या प्रश्नाला उत्तर द्यायला, आपण त्यांनाच त्यांची भूमिका विचारावी. परंतु मराठा क्रांती मोर्चा म्हणून आमची एकच भूमिका आहे की आम्हाला न्याय पाहिजे. मागं आम्हाला मिळू शकला नाही, आता कुठंतरी न्याय सुपरन्युमरी पद्धतीने आमची सुरुवात झालेली, पुढे किती देतील याची आम्हाला कल्पना नाही. तर हा न्याय आम्हाला शेवटच्या घटकापर्यंत पोचवायचा आहे. कारण हे नेतृत्व करता का ते नेतृत्व करता समाज रस्त्यावर उतरला होता. वी आर फेसलेस. मराठा क्रांती मोर्चाला कोणाचंच नेतृत्व नाही, आमचा कोणताच मुखवटा नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा हेच आमचं सर्व काही आहे. आणि पुन्हा मी सांगतो की छत्रपती संभाजीराजे हे विधानसभेला, लोकसभेला का विधानसभेला उभे होते, राज्यसभेचे सदस्य होते. आज त्यांनी त्यांची संघटना स्वतःची काढलेली आहे. त्यांची भूमिका कदाचित जे काही ते मांडत असेल ते स्वराज्य संघटना म्हणून मांडत असतील, परंतु मराठा क्रांती मोर्चाच्या नावाखाली आम्ही कधीच कोणाच्याही बाजूने किंवा कोणाच्याही विरोधात भूमिका मांडलेली नाही. आणि सर्वांना माझी विनंती आहे की जे काही विषय असेल वैयक्तिक ते बाजूला ठेवून आता हे जे काही निर्णय लागलेले आहेत आणि जे काही निर्णय लावून घ्यायचे त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. आणि पुन्हा आपल्याला पत्रकार बंधूंना विनंती आहे की ह्या ज्या काही भूमिका आहेत त्या छत्रपती संभाजीराजे जास्त स्पष्ट करू शकतील. कारण मी काय त्यांच्या संघटनेचा प्रवक्ता नाही, आम्ही समाज म्हणून भूमिका मांडतो. त्यामुळे त्यांची भूमिका त्यांनाच विचारावी. नवीन वाद आम्हाला नको आहे, आम्हाला न्याय हवा आहे आणि कुठंतरी सुपरन्युमरी पद्धतीने तो मिळालेला आहे. कृपया आम्हाला तो मिळवून देण्यासाठी तुम्ही देखील सहकार्य करावं. राजेंनी जर तुम्हाला प्रवक्तेपदाची जर ऑफर दिली की ना तुम्ही? मला प्रवक्तेपदाचा काही संबंध नाही माझा. आमची लढाई फार वेगळी आहे. 48 तरुण आमचे गेलेले, कोणतंच पद नको मला. आणि जोपर्यंत लढाई होत नाही तोपर्यंत आम्हाला कुठलाच पक्ष नको. उद्या तुम्ही शिंदे गटात सामील होणार का? ऑफर आले तर दादा, उपसमितीचा एक विषय की एवढं बोलू द्या याच्यावर. उपसमितीमध्ये चंद्रकांत पाटील यांना घेऊ नये अशी एक मागणी होतीये. दुसरी की तुमच्या नावाची चर्चा चालू उपसमितीत, काय खरं आहे? हे बघा, विधिमंडळाच्या उपसमितीला आमदार असावं लागतं आणि विधिमंडळाच्या उपसमितीला मंत्रिपद असावं लागतं. मी ग्रामपंचायतचा सदस्य देखील नाही, त्याच्यामुळे माझा विषय नाही. तुमचा जो प्रश्न आहे असा आहे की त्या बैठकीमध्ये सर्व मंत्री महोदयांनी सांगितलं, मी एक प्रश्न उपस्थित केला की याच्यामध्ये कायद्याचं थोडंशी अडचण वाटते
ते म्हणे तू आम्हाला जर सांगतो तर तूच याचा प्रमुख हो. मी म्हणलं मला जर प्रमुख व्हायचं असतं तुम्ही सर्व निवडून कशासाठी दिले जनतेने? तुमचाच अधिकार आहे, तुम्हीच प्रमुख व्हा ना आमचे प्रश्न मार्गी लावा. त्यामुळे उपसमितीचा कोणी व्हावा विषय नाही. आणि दुसरा विषय, कोण अध्यक्ष व्हावं कोण सदस्य व्हावं आमचा संबंध नाही. कारण जे सत्ताधारी आहे त्यातलेच मंत्री, आता 17-18 मंत्री आज आहे, पुढचा विस्तार कधी होईल माहिती नाही, त्यातलाच कोणी अध्यक्ष होणार आहे. मोर्चा फोडण्याचं पाप चंद्रकांत पाटलांनी केलंय असा आरोप आपल्याच मराठा क्रांती मोर्चा केलाय म्हणून त्यांचं नाव मराठा क्रांती मोर्चा हा फुटूच शकत नाही. मराठा क्रांती मोर्चा फोडायला अजून तो माईचा लाल जन्माला आलेला नाही. ही वेगळी ताकद आहे. माझ्या कोपडीच्या बहिणीवर जे काही प्रकरण झालं तेव्हापासून आम्ही संघटित झालो, समाजामध्ये महिला संरक्षणासाठी संघटित झालो. आणि मराठा क्रांती मोर्चा कोणाच्या मालकीचाच नाहीये, याचं इन अँड आउट नाहीच आहे. प्रत्येक समाजातील असलेला तरुण, माझी भगिनी हे मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख आहेत. मी परत सांगतो, वी आर फेसलेस, वी आर लिडरलेस. फक्त आमचा आवाज आहे. त्यामुळे कोणी फोडणे आणि सरकारलाही कळतं की 4 लोक उद्या मी जाऊन सांगेल की असं करतो, असं होत नसतं. ही चळवळ आहे, ही चळवळ मोडत नसते. मराठा समाजाच्या तरुणांना नोकऱ्या देण्याच्या संदर्भात सरकारने निर्णय घेतला. सरकारचाच अधिकारी ऐकत नसतील तर ह्या मुलांचे किती ऐकतील? मी परत आपल्याला तेच सांगतो की त्या अधिकाऱ्यांना आमचं आव्हान आहे, त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे, सरकारला विनंती आहे आणि त्या अधिकाऱ्यांना देखील विनंती आहे की जर सुपरन्युमरी पद्धतीच्या वापरापासून आपण वंचित ठेवत असाल तर आता मात्र त्या अधिकाऱ्यांना फार वेगळ्या पद्धतीने, मी आज पहिल्यांदा ही भाषा वापरतोय, जबाबदारीने वापरतोय, कारण 48 तरुणांच्या बलिदानानंतर मिळालेले चीज आहे. अशा अधिकाऱ्यांना आम्ही गय करणार नाही. अशा अधिकाऱ्यांनी प्रायोरिटीने याद्या तयार करून, समजत नसेल तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक विधी तज्ज्ञाचं पद आहे, विधी अधिकाऱ्याचं पद आहे, त्या अधिकाऱ्याशी चर्चा करावी. स्वतःवर केस झाले तर खाजगी वकील लावता, तर एक वकील लावावा, त्याच्याशी चर्चा करावी, सर्व विद्यार्थ्यांचा समावेश करून घ्यावं. काही टाइम बाउंड किंवा हे अधिकाऱ्यांना देणार का? टाइम की केव्हापर्यंत आणि नाही झालं गय म्हणजे तुम्ही काय करणार? हे बघा, म्हणजे विद्यार्थ्यांनी लढावं. हे बघा, विधिमंडळामध्ये एक निर्णय झाला तर तो महाराष्ट्राच्या सर्वांना 0 सेकंदात लागू होतो. 0 सेकंदात लागू होतो. तो ऑलरेडी लागू झालेला आहे. आणि काही अधिकारी जर स्वतःचं डोकं लावून चुकीच्या पद्धतीने करत असेल तर आमच्याकडे खूप त्याच्यामध्ये प्रोसिजर्स आहेत. कंटेम्पसारखा प्रोसिजर आहे, आंदोलन आम्ही करू. पण प्रश्न आमचा असा आहे की त्यांचा रुपया चालला नाही, त्यांना काय प्रॉब्लेम करण्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांची कान उघडणी आम्हाला सर्वांना मिळून करावं लागेल. त्यांनी केलं पाहिजे. खरं तर असं अपेक्षित होतं की विधिमंडळामध्ये ज्यावेळेस हा प्रस्ताव येतो, सर्व अधिकाऱ्यांना सूचना जात्या, सणाचाही विलंब न करता त्यांनी याद्या द्याव्यात. आजही आपण बघितलं, माझ्या माहितीप्रमाणे 4000पेक्षा अधिक तरुण आहे आणि 1100 लोकांची यादी मंत्रालयात जाते. म्हणजे उदासीनता आहे अधिकाऱ्यांची, या अधिकाऱ्यांची उदासीनता आहे. का अधिकाऱ्यांचं आम्ही काय वाकडं केलं, का ते आम्हाला सामावून घेत नाही? त्याच्यामुळे माझ्या सगळ्यांची जबाबदारी आहे की सर्वांनी जाऊन त्या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांशी संपर्क साधून सर्व याद्या पाठवल्या पाहिजे. भैया, मुख्यमंत्र्यांना अशा कालच्या निर्णयामुळे मुख्यमंत्री साहेबांना क्रांती मोर्चाचा पूर्ण पाठिंबा आहे का? खुश आहे का पूर्ण मराठा समाज? मराठा क्रांती मोर्चाचे जोपर्यंत सर्व प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आमची लढाई कायम राहील. खुर्चीवर कोण बसलं नाही हा आमचा विषय नाही. आमची लढाई न्याय हक्कासाठी आहे आणि कोणाचा हक्क आम्ही मागितले नाही, त्यामुळे आम्ही लढत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.